नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। जन्म 22 सप्टेंबर 1887। ठिकाण कुंभोज तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर। मूळ गाव ऐतवडे जी सांगली। टोपण नाव अण्णा। वडील पायगौंडा पाटील। आई गंगाबाई। पत्नी लक्ष्मीबाई। मूळ आडनाव देसाई। पेशा समाजसुधारणा। शिक्षण प्रसार मराठी। प्रसिद्ध कामे रयत शिक्षण संस्था। पुरस्कार पद्मभूषण 1959। नाव भाऊराव पायगौंडा पाटील। शिक्षण प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी। पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले। राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली। 1932 मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला। युनियन बोर्डिंगची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली। 1910 साली सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे दुधगाव प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली। तिच्या मार्फत दुधगाव विद्यार्थी आश्रम हे वसतिगृह चालविले। 4 ऑक्टोबर 1919 साली सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली। इसवी सन 1924 साली या संस्थेने मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे हलविण्यात आले। इसवी सन 1924 छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसची स्थापना सातारा येथे झाली। 1935 मध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालय त्यांनी सुरू केले। इसवी सन 1935 पर्यंत रयत शिक्षण संस्था फक्त वसतिगृह चालवित होती। दुधगावात दुधगाव शिक्षण मंडळ स्थापन केले। सर्व जातीधर्माच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले। रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले। पुढे त्यांनी ओबल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले। रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टे: 1. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढविणे। 2. मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे। 3. निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे। 4. अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे। 5. संघशक्तीचे महत्त्व जाणून तर कृतीने पटवून देणे। 6. सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे। 7. बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे। 25 फेब्रुवारी 1927 रोजी महात्मा गांधीच्या हस्ते या वसतिगृहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे नाव केले गेले। जून 16, 1935 रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत रजिस्टर झाली। 1935 त्यांनी साताऱ्यात सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज सुरू केले। कमवा व शिका या पद्धतीने चालणारे पहिले फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल सातारा येथे सुरू केले। त्याला नाव दिले महाराजा सयाजीराव गायकवाड हायस्कूल। 1947 साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची तर 1954 साली कराड येथे गाडगे महाराज कॉलेजची स्थापना। 1955 मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले। प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षण व शिक्षण प्रशिक्षण या सूत्राचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। महाराष्ट्राच्या जनतेने कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला। भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले। पुणे विद्यापीठाने त्यांना इसवी सन 1959 मध्ये सन्माननीय डी.लिट. ही पदवी दिली। आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था रयत शिक्षण संस्था। महाराष्ट्र व कर्नाटक मिळून 675 शाखा आहेत, त्यामध्ये 20 पूर्व प्राथमिक, 27 प्राथमिक, 438 माध्यमिक, 8 अध्यापक विद्यालय, 2 आय.टी.आय. व 41 महाविद्यालयांचा समावेश आहे। कर्मवीरांनी इसवी सन 1936 ते 37 ला पुण्यात युनियन बोर्डिंगची स्थापना केली। 1940 मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड हायस्कूल ही रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा होय। रयत शिक्षण संस्था स्थापना वर्ष इसवी सन 1919। संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील। स्थान काले जिल्हा सातारा। ध्येय स्वावलंबी शिक्षण। योजना कमवा व शिका। संस्था बोधचिन्ह वटवृक्ष। संस्था ब्रीदवाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय। अपूर्ण राहिलेले स्वप्न महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।